कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी सद्दाम सिंह मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक करून मोठा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6,44,000 रुपयांचा सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की 7 मे 2026 रोजी दुपारी फिर्यादी उल्हास भोसले हे घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 10,14,200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेजची पडताळणी व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सराईत गुन्हेगार विनायक गजानन कुंभार याच्यासह लक्ष्मीकांत उर्फ तम्मा नाटेकर आणि अनिल कल्याणी यांना पंचगंगा नदीनाका परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर आरोपी विनायक कुंभार याच्या घरातून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडून 2 मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास इचलकरंजी पोलीस करत आहेत.